तुम्ही आता अगदी 1982 पासून बघताय, तर त्यावेळीचे विद्यार्थी आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? आधीचे विद्यार्थी जेवढे हे होते अभ्यासात शिस्तीत तेवढे आत्ताचे नाही आहेत. आत्ताची मुलं काय झाली, मोबाईल टीव्ही हे बघून जरा त्यांचे विचार बदलले. तुम्ही इंग्रजी शाळेत जर बघाल तर तिकडे दिंडी हा प्रकार नसतो. मुलांना संस्कार घडावे म्हणून बरोबर संपूर्ण वर्षभराच्या पुण्यतिथी जयंती असतील त्या सगळ्या साजऱ्या केल्या जातात. 11वी आणि 12वी चे प्रवेशही तुम्ही चालू केले, तर या संदर्भात तुम्ही काय बोलाल? 11वी 12वीचे प्रवेश 15-16 पासून सुरू केले. बरोबर. करोनाच्या आधी 40-40 मुलं होती. ओके. करोना नंतर घसरली, ती घसरलीच आणि आद्या वगैरे नाही आहेत तरी कमी प्रमाणात, तरी मुलं तेही असतात आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांनाही आम्ही सामील करून घेतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे बीके टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. आपण नवरात्रीनिमित्त एक नवीन शृंखला सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे उत्सव नवरंगांचा सन्मान महादुर्गांचा. या शृंखलेत आपण भांडूप कांजूरमधील स्थायिक ज्या महिला आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं कर्तव्य गाजवलं व आताही कार्यरत आहेत, त्यांना आपण बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीमती गौरी सदाशिव भोईर, ज्या संचालिका आहेत विद्या वैभव शिक्षण मंडळ संचालित शिवाई विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज भांडुपगाव, तसंच दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्याही त्या संचालिका आहेत. चला तर मग सुरू करूया आजच्या खास गप्पांना. भोईर मॅडम, तुमचं हार्दिक स्वागत आहे बीके टॉक्समध्ये. नमस्कार मॅडम. सर्वात आधी तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला जर सांगितलात तर बरं होईल, कारण का मी असं ऐकलंय की आधी तुम्ही वेगळ्या क्षेत्रात होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आला, तर नक्कीच ते ऐकायला आम्हाला आवडेल. मी 1975 पासून सहकार क्षेत्रात होते, 75 तर 2005. राईट. त्याच्यानंतर 1978ला भांडूप गावात आली. राईट. भांडूप गावात आल्यानंतर लग्न होऊन भांडूप गावात आल्यानंतर भोईर सरांचं एकच स्वप्न होतं, तुला मुलं झाली तर तू बघ आणि म्हणजे हे गाळून टाकलंच तर त्याने, आणि आपल्याला भांडूप गावात शाळा काढायची. ओके. ही एक जिद्द आहे, तुझी नोकरी बघायची तू, बरोबर, मी शाळेसाठी प्रयत्न करणार, तूही करायची. ही एक जिद्द होती आणि त्या जिद्दीने आम्ही शिवाई मंदिर उभारलं. आणि सहकार क्षेत्रात असताना आउटडोअरचा जॉब होता. बरोबर. 13 ठिकाणी बदल्या झाल्या. तसेच कोणत्याही ह्याला हे केलं नाही. सहकार क्षेत्रात कोऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड 1 मी रिटायर झाले. ओके. तर तुम्ही जसं म्हणालात की भांडूप गावात जेव्हा शाळा सुरू करायची तेव्हा भोईर सरांचं ते एकच ध्येय होतं, असं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कारण का तेव्हा भांडूप गावात एक शाळा होती की ती म्युन्सिपाल्टीची होती आणि शिवाय कस्तुरी पलीकडे होती आणि रेल्वेमध्ये भांडूप गावातील आगरी कोळी वस्ती जास्त होती, तिथे ऍक्सिडेंट रेल्वेत खूप व्हायचे. बरोबर. आणि पुढे शिक्षणाला त्यांना ठाण्यालाच जायला लागायचं. म्हणून त्यांच्या डोक्यात एकच जिद्द होती की आपल्याला भांडूप गावात एक शाळा स्थापन करायची आहे. बरोबर. तर सहकार क्षेत्र ते शैक्षणिक क्षेत्र हा बदल स्वीकारायला किती वेळ लागला तुम्हाला? सहकार क्षेत्राने हे तसे बघितलं तर दोन्ही वेगळी होती. बरोबर. पण सहकार क्षेत्रात असताना मला सेकंड फोर्थला सुट्टी असायची. बरोबर. त्यावेळी शाळेत मी यायची, शाळेच्या कार्यक्रमात रमून जायची. ओके. त्याच्यामुळे तिथे रुळायला मला जास्त वेळ लागला नाही. राईट. ओके. आणि सध्या आपलं शिवाई शाळा आहे, शिवाई विद्या मंदिर जे आहे, तिथे तुमचा दिनक्रम काय असतो? सकाळपासून मी शाळेमध्ये जाते, काही कार्यक्रम असतात. बरोबर. शिवाय कोण व्हिजिटर येत असतात आणि परत कोणीही म्हणजे तक्रारी असतात कोणाच्या, कोण ऍडमिशनला येतं कॉलेज असल्यामुळे. बरोबर. आणि शिवाय काही शिक्षकांच्या काही कार्यक्रम असतात, त्याच्या काही माहिती वगैरे असते पूर्ण. काही पेपर्सवर कायमच्या सह्या लागत असतात. बरोबर. सचिव असल्यामुळे
बरोबर. त्याच्यासाठी मला सकाळी 10 ते 5 पर्यंत शाळेत थांबावं लागतं. बरोबर. आणि कॉलेजची मुलं असल्यामुळे त्यांची जबाबदारी असल्यामुळे मी शाळा सोडू शकत नाही. बरोबर. कॉलेजची मुलं गेल्यानंतर मी 5ला घरी जाते. अच्छा. तर तुमच्याकडून आम्हाला आहे ना आपलं जी शिवाई विद्या मंदिर आहे त्या शाळेचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. का? कारण मी माझ्या वडिलांकडून ऐकलंय की भोईर सर होते आपले, ते लिटरली म्हणजे प्रत्येक चाळीत जायचे, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जायचे आणि तिकडच्या त्यांच्या पालकांना समजवायचे की शाळेत तुम्ही पाठवा, त्याचं महत्त्व काय हे पटवून द्यायचे. तर ह्याचा इतिहास जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. ज्यावेळी शाळा काढली 82-ला शाळा काढली, बरोबर, तेव्हा सुरुवातीला छोटा शिशु पहिली, 5वी आणि 8वी असे वर्ग सुरू केले. त्यासाठी भांडूप गाव, कांजूर गाव पिंजून काढलं. 18 वर्षाची मुलं घरात बसली होती, घाला शाळेत. बरोबर. असं करून अशी मुलं गोळा करून ती तिथून आणली. आणि आजही ती मुलं कधी गणपतीला वगैरे भेटली तर मॅडम आम्ही 18 वर्षाचे असून तुम्ही आम्हाला शाळेत प्रवास दिला सरांनी, हे कौतुक करतात. हे आत्ता घडलेली गोष्ट आहे. बरोबर. अशी मुलं सगळी शोधून काढली. आणि गाळातळातली मुलं हे आपल्या स्लम एरिया असल्यामुळे सगळी इतर मुलंही शाळेत भोईर सरांनी आम्ही सगळ्यांनी पिंजून काढून ती शाळा सुरू केली. बरोबर. तर तुम्ही 4 वजा शाळा होती आमची. अच्छा. तर तुम्ही आता अगदी 1982 पासून बघताय, तर त्यावेळीचे विद्यार्थी आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? तसं बघितलं तर खूप फरक आहे. आधीचे विद्यार्थी जेवढे हे होते अभ्यासात शिस्तीत, तेवढे आत्ताचे नाही आहेत. आत्ताची मुलं काय झालीत, मोबाईल, टीव्ही हे बघून जरा त्यांचे विचार बदललेत. बरोबर. त्याच्याप्रमाणे ते चालत असतात. पण पूर्वीचे विद्यार्थी होते ते खूप रिस्पेक्ट द्यायचे. सगळे शिक्षक म्हणजे त्यांना बघितलं की भीती वाटायची. बरोबर, भीती वाटायची. जर बटन जरी उघडं असलं तरी फटकन ते बंद करणार, बाजूला होणार, अशी मुलांची स्थिती होती. बरोबर. आणि जरी आम्ही असे एकत्र चाळीत बसत असलो तरी मुलांचं काही हे नव्हतं. पण आत्ताची मुलं विचारायची सोय नाही, हेच पाहिजे तेच पाहिजे. पण पहिल्याच्या मुलांमध्ये हा फरक जाणवतो. बरोबर. आता सध्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी काय नवीन उपक्रम राबवलेत का? कारण का मी बघतो तुम्ही इंग्रजी शाळेत जर बघाल तर तिकडे दिंडी हा प्रकार नसतो. आपल्या शाळेतून खास करून भांडूप गावात पूर्ण विद्यार्थ्यांची दिंडी वगैरे काढली जाते. आणि त्याचसोबत त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे, ते म्हणजे 11वी आणि 12वीचे प्रवेशही तुम्ही चालू केलेत. तर या संदर्भात तुम्ही काय बोलाल? आपल्या जरी इंग्लिश शाळेत ते कार्यक्रम होत नसले तरी आपल्या शाळेमध्ये दिंडी, मिरवणुका काही असलं तर काढल्या जातात. आणि त्याशिवाय मुलांना संस्कार घडावे म्हणून बरोबर संपूर्ण वर्षभराच्या पुण्यतिथी ह्या असतात किंवा काही ह्यांच्या पुण्यतिथी असतील, जयंती असतील, त्या सगळ्या साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक उत्सवाला देतात. त्याचप्रमाणे मुलांना आनंददायी म्हणून दर शनिवारी ड्रॉइंग वगैरेच्या अशा स्पर्धा ठेवतात. एक शनिवार म्हणजे दर शनिवारी 1 तास असा त्यांना तो अख्खा दिवस त्यांच्यासाठी देतात. आणि 5वी ते 10वीच्या मुलांना तोच आनंददायी दिवस शनिवार म्हणून त्यांनी प्रत्येकाने घरून काहीतरी करायचं, घेऊन यायच्या वस्तू आणि त्या सेल करून त्यांना एक मिळकत कशी करावी, कष्ट केल्यावर काय आपल्याला मिळते ह्याची त्या मुलांना जाणीव करून देतात. त्यासाठी मुलं करतात, घेऊन येतात आणि सगळ्यांना देतात. आणि त्यांचं काय सेल होत असेल, काय होत असेल 100-200 ते खुशीत असतात. अच्छा. आणि त्याचसोबत तुम्ही आता 11वी आणि 12वीचेही प्रवेश चालू केलेत, हा एक पुढचा टप्पा आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 11वी-12वीचे प्रवेश 15-16 पासून सुरू केले. बरोबर. करोनाच्या आधी 40-40 मुलं होती. ओके. करोना नंतर घसरली, ती घसरलीच. आणि आद्या वगैरे नाही आहेत तरी कमी प्रमाणात तरी मुलं तेही असतात आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांनाही आम्ही सामील करून घेतो. ओके. आता शाळेत केवळ पुस्तकं शिकवली जात नाहीत तर संस्कार आणि मूल्य शिक्षणालाही महत्त्व दिलं जातं. तर याबद्दल हे आणि तुम्ही कसं जपता तुमच्या शाळेत? पाठ्यपुस्तक जरी शिकवली गेली पाहिजे तितकंच मुलांना जगणंही शिकवणं पाहिजे. बरोबर. त्याचप्रमाणे त्यांना मातृदिनाच्या दिवशी पाद्यपूजन
हा. पालकांना बोलून बरोबर. 10 पालकांना बोलवायचं, मुलांना सांगायचं बाबा तुम्ही त्यांची पूजा करा, कसे संस्कार घडले पाहिजेत हे केलं जातं. बरोबर. तसंच 11वी-12वीच्या मुलांनाही आम्ही सगळे अच्छा. डेज असले तरी तुम्ही इंग्लिश शाळेत होतात ना, तुम्हाला काही कमी नाही, जे करायचे असतील ते सगळे करा, बरोबर. पण व्यवस्थित करायचे, बरोबर. शिस्तीत करायचे, पण सगळे कार्यक्रम तुम्ही करत जा. बरोबर. शिस्त ही शेवटी महत्वाची असते. शिस्त ही शेवटी महत्वाची आहे. लहानपणापासून जर ती लावली जर ती आत्ताच जर मुलांवर घडवलं नाही तर पुढे ती घडणार नाही. बरोबर. आणि शिक्षक हाच मुलांना घडवत असतो. तर आई वडिलांनी एक करायला पाहिजे की त्यांना ह्याच्यामध्ये मोबाईलमधून जरा बाहेर काढून त्यांचे पहिल्याचे विद्यार्थी होते ते खूप सुंदर होते, आत्ताची मुलं जरा ढसळलेत, पण ते होती. बरोबर. बरोबर. हा, सध्या आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? कारण का तुम्ही आता एक मराठी शाळा चालवताय, त्याच्यामध्ये भले सेमी इंग्लिश असेल, पण मराठी शाळांना जे आधी काय म्हणतात त्याला ग्लॅमर होतं ते आता ग्लॅमर आहे का? लोक मराठी शाळेकडे वळत आहेत का? पूर्वी मराठी शाळा मुलांनी भरलेल्या असायच्या, पण आता तीच संख्या अर्ध्याने झालेली आहे. बरोबर. का? आता प्रत्येक पालकाला वाटतं तो माझा शेजारी इंग्लिश शाळेत घालतो, माझा मित्र इंग्लिश शाळेत घालतो, तर आपण मुलांना इंग्लिश शाळेत घालूया. बरोबर. पण ते विचार करत नाही इंग्लिश शाळेत गेल्यानंतर फी किती असते, काय किती, हा विचार करत नाही. बरोबर. पण आमचं म्हणणं आहे की मातृभाषेत शिकवा, इंग्रजी शिकवा. इंग्रजी हे महत्वाचं असलं तरी मराठी भाषा ही मातृभाषा ही महत्वाची आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की बाजूचा जो पालक असतो त्याचा पाल्य कुठेतरी इंग्रजी शाळेत जात असतो, तर हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे की लोक मराठी शाळेकडे कमी वळत आहेत असं तुम्हाला वाटतं का? मातृभाषेतून शिका असं शिक्षण तज्ञ कानी कपाळी ओरडून सांगत असतात, पण पालकांच्या ते पचनी पडत नाही. त्यामुळे मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. बरोबर. तर तुम्ही जसं म्हणतायत की शिक्षण तज्ञ बोलतायत की मातृभाषेतून तुम्ही शिक्षण घ्या, पण तरीही लोकांपर्यंत पोचतंय का? पण तुम्हाला काय वाटतं? शिक्षक आपले सरप्लस होत आहेत, पण शिक्षणाच्या दर्जात काही तसूभरही फरक पडत नाही. असाही आमचे विद्यार्थी आज 10वीला 90-98% पर्यंत पोचतात. अनेक स्पर्धांमध्ये ते विजयी ठरतात. पण पालकांच्या काय कानी इंग्रजी शाळेत मुलं घालतात घालतात आणि मराठी शाळेत का घालत नाही ते काही डोक्यात येत नाही. त्यांचं एकच असतं की इंग्रजी शाळेत गेला म्हणजे मुलगा मोठा झाला. पण इंग्रजी शिकून काही मोठा होत नाही. इंग्रजी भाषा ही महत्वाचीच आहे, पण मातृभाषा ही तेवढीच महत्वाची आहे. बरोबर. त्या इंग्रजी शाळेतल्या मुलाला मराठी येत नसतं, पण मराठी मुलाला इंग्रजी येत असतं. बरोबर. अशीच आज आपली मुलं ही खूप पुढे गेलेली आहे. तुम्हाला फक्त मी एक सांगतो, म्हणजे माझा एक अनुभव आहे की माझा कॉलेजमध्ये एक मित्र होता, तो तुमच्या शाळेतून शिकलेला आणि मी इंग्रजी माध्यमातून शिकलो. पण आजच्या घडीला बघितलं तर तो खूप पुढे गेला आहे ॲकॅडमिकली, आणि मी BCom वगैरे करून साधत नोकरी करतो, प्लस हे जे चाललं आहे ते. तर म्हणण्याचा उद्देश एवढा की त्याने मराठी शाळेतून शिक्षण घेतलं पण तरी तो पुढे गेलाच. पण असं काही नसतं कोणाचं की इंग्रजी माध्यमातूनच जर तुम्ही घेतलात तरच तुम्ही पुढे जाल. आज मी सांगते ना, आज आपल्या शाळेतून मराठी मीडियम मधून गेलेली मुलं कोणी डॉक्टर झालेत, कोणी इंजिनियर झालेत, कोणी ऑफिसर झालेत, कोणी पोलीस खात्यामध्ये मोठ्या पदावर आहेत, बरोबर, कोणी जर्मनीला गेलेत. तर अशा म्हणजे काय म्हणतात त्याला, NT मधली मुलंही काही न घेता ते त्यांच्या आई वडील असे सांगतात की मराठी शाळेत माझ्या मुलाची एकही पैसा भरायला लागला नाही आणि आज तो जर्मनीला, जपानला आहे. बरोबर. आणि मोठ्या हुद्द्यावर आहे. बरोबर. अशी आपली ही मुलं गेलीत, कलाकार आहेत. शेखर फडके सारखा मुलगा आपला कायम कार्यक्रम करत होता. शरद घागरे आहे, अशी खूप मुलं आहेत. कुलकर्णी सारखा मुलगा अमेरिकेला गेलाय, तोही आपल्या शाळेतला खूप हुशार मुलगा आहे. बरोबर. अशी मुलं आपली गेलीत. मराठी शाळेतली मुलं मागे पडत नाही. काही तर आपल्याच शाळेत शिकलेली, आपल्याच मेडिकल कॉलेजला शिकलेली, त्यांनी भांडूपमध्ये दवाखाने घातले. अच्छा. पण तुम्ही बघत असाल की राजकारण्यांकडून नेहमी टिप्पणी होते की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, पण ते खरंच टिकतायत का? आणि जर ते खरंच काम करत असतील
तर मग मराठी शाळा रास का होत आहेत, ते रासाला का जात आहेत? ते काम नाही करत. अच्छा, राजकारणी पुरुष त्या शिक्षण क्षेत्रात नाही मध्ये पडत. बरोबर. खरं सांगते मी. ते चालतात ना, ते प्रत्येक वेळी म्हणतात मराठी शाळा चालाव्या, मराठी शाळा चालाव्या. बरोबर. पण तसं होत नाही. आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. आमचे शिक्षक वर्ग आहे, आमचे क्लार्क वर्ग आहेत, ते इथे तिथे जाऊन आपल्या श्यामनगर इथे तिथे जाऊन मुलांना घेऊन येतात. त्यांना सगळं हे करून त्यांचं शिक्षण, बाबा शिका तुम्ही, काय शिक्षणाचं महत्त्व आहे ते पटवून देतात आणि आपले शिक्षक त्या मुलांना घेऊन येतात. बरोबर. आणि मग आपले शिक्षक प्राथमिक माध्यमिक भेद न करता कोणतीही मुलं मिळाली, पहिलीची मिळो काय नर्सरीची मिळो, आपल्याला घेऊन येतात. फी मुलांनी दिली तर दिली, बरोबर. नाही तर आपले शिक्षक आहेत भरतात. आपण काहींना माफ करतो. काही समिती आहेत, पूजा समिती वगैरे, त्या काही आपल्याला मदत करतात मुलांना. आणि आपल्याकडे सगळी गळाथराची मुलं आहेत. बरोबर. तर मग ते माझं म्हणण्याचा उद्देश तो होता की जसं तुम्ही म्हणालात की तुमचे शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, वेगवेगळ्या भागात जात आहेत आणि तिकडून मुलांना वगैरे घेऊन येत आहेत शिक्षणासाठी. तर मग या स्थानिक समाजाचा शाळेच्या उन्नतीत काही भाग आहे का? किती भाग आहे? स्थानिक समाजाचा शाळेच्या उन्नतीत सहभाग गावातल्या मुलांसाठी उन्हातान्हात उभं राहून पोटाला चिमटा देऊन काढून उभी केलेली ही शिक्षकाची शाळा आहे. बरोबर. पूर्वी भांडूप गावात आगरी समाज राहत होता. बरोबर. झालंच तर RBIचा कर्मचारी वर्ग यांनाही स्तरावर विश्वास ठेवून आपल्या मुलांना शिवाई विद्या मंदिरमध्ये घातलं. समाजाने कायम शाळेला साथ दिली आणि इवल्याच्या रोपाचा आता वटवृक्ष झालाय. बरोबर. मग तेच म्हणणं आहे की स्थानिक समाज कसं असतं की जास्तीत जास्त त्यांच्याकडूनच तुम्हाला ॲडमिशन्स येत असतील. बरोबर. त्याचबरोबर स्थानिक समाज वगैरे ठीक आहे, पण जर तुम्हाला असं वाटतं का की मराठी शाळांचा आता ब्रँड बनवण्याची गरज आहे का? थोडी मार्केटिंग आपणही केली पाहिजे. जसं की तुम्ही आता म्हणालात की आपल्या शाळेतून शिकून जर कुठला विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर जात असेल, किंबहुना बाहेरगावी त्याच्या शिक्षणासाठी किंवा काही कामासाठी जात असेल, याचा अर्थ मराठी शाळा काहीच घडवत नाही असं नाही. मग तुम्हाला काय वाटतं की हे सर्व सगळ्यांना सांगून पालकांपर्यंत हे पोचवलं पाहिजे का? ह्याची ब्रँडिंग केली पाहिजे का? याच्यासाठी आम्ही असं करतो की आपले शाळेचे स्नेहसंमेलन, इतर कार्यक्रम होतात तेव्हा आम्ही कोणालाही पाहुणे बाहेरचे न बोलवता आपल्या शाळेतले जे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, एक मुलगा एक मुलगी असं दोघांना बोलून त्यांना मुलांसमोर उभं करतो. बरोबर. आणि त्यांना सांगतो की बाबा तुम्ही काय केलं ते सांगा. आणि ते जीव तोडून त्यांना सांगत असतात. पोलीस असो काही असो. जर्मनीला झालेली आता एक मुलगी पण येऊन गेली, तिने पण खूप म्हणजे हे केलं मार्केटिंग मध्ये वगैरे, कसे गेलात तर तुम्ही कसं कराल, काय कराल मुलांना. आम्ही पण मराठी शाळेत शिकलोय, मराठी शाळेत शिकून आम्ही एवढे मोठे झालेलो आहोत. त्याच्यामुळे मराठी मुलं मागे नाही पडत. बरोबर. त्याचबरोबर आता शिवाई शाळा आता सध्या तुम्ही 10वी 12वी तर 11वी 12वी तर सुरू केलीच आहे. आता येणाऱ्या पुढील 5 ते 10 वर्षांची तुमची दृष्टी काय? तुम्ही आता पुढे काय करणार आहात? सध्या मुलांची संख्या कमी होत चाललेली. बरोबर. तर असा विचार आहे की आपण पण थोडंसं इंग्रजी माध्यमाकडे वळावं. अच्छा. आपल्या पण ह्याच्यामध्ये, कारण संस्था चालवायची कशी, बरोबर, संस्था चालवणं कठीण आहे. आणि काढलेलं हे इमारत एवढी शून्यातून निर्माण केलेली, भोईर सरांची जिद्दीने केलेली, मी शाळा बंद करणार नाही. त्यासाठी बघणार मी किती मुलं कमी होतात, काय होतात. पण शक्यतो मुलं वाढतात आणि ते होत असतं. तरी सुद्धा विचार आहे की आपण एक छोटासा, म्हणजे बरेच जण म्हणतात आणि हे सांगतात की बाबा तुम्ही पण इंग्रजी मीडियम सुरू करा. तर विचार आहे. अच्छा. त्याचबरोबर आता तुमच्याकडे शिक्षकांची आणि शिक्षकांची फळी तर आहेच, पण तरुण शिक्षक शिक्षिका मराठी शाळांमध्ये काम करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्या शाळेत शिकलेली शिक्षिका वगैरे आपल्याकडे नोकरीला लागलेले आहे. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना एवढी आपुलकी आहे ना, मी ह्याच शाळेत शिकले आणि मला ह्याच शाळेत नोकरी मिळाली. मी नोकरी शोधत होते आणि शोधता शोधता नेमकी मला इथे नोकरी मिळाली. अच्छा. अशी पण आहेत. आणि
काहींचं म्हणजे आता त्यांचे शिक्षकांचे पगार पण चांगले आहेत, त्याच्यामुळे शिक्षकांची तरुण पिढी पण नोकरीला नाही म्हणत नाही. पण आपल्याकडे काय होतंय, सध्या सरप्लस झाले की गव्हर्नमेंट देतं, आपल्याकडे भरती करायला आपल्याला संस्थेला वगैरे परमिशन नाही. ती भरती आपलं ऑफिस करत असतं. अच्छा. चेंबूरचं ऑफिस आहे आपलं, ते करत असतं. त्याच्यामुळे तिथून आपल्याला जे दुसऱ्या शाळेत सरप्लस झालेत किंवा काय झाले ते शिक्षक आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे कोण आपल्याकडचं रिटायर झालं किंवा काय झालं तर ती जागा भरली जाते. अच्छा. आता एक असंच एक रॅपिड फायर आपण एक हे घेतो. त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तुमच्या शालेय जीवनातील आवडती आठवण? क्राफ्ट, ड्रॉइंग आणि स्पोर्ट्समध्ये सर्वप्रथम. अच्छा, म्हणजे क्राफ्ट आणि ड्रॉइंगमध्ये तुम्हाला आवड होती? हो. आता बाकीचे विषय होते ते पण तसे म्हणजे अशा हे करणं ते करणं, पण जास्तीची आवड हे आणि जास्तीचं ह्याच्यात मी बक्षिसं घेतली. अच्छा. एक शिक्षक किंवा शिक्षिका ज्यांनी तुमच्यावर प्रभाव टाकला? धुमाळ सर, विश्वास धुमाळ सर यांनी म्हणजे सरांनी केलेले कर्तृत्व आणि भोईर सरांचा प्रभाव. ओके. त्याचबरोबर इंग्रजी की मराठी कोणत्या भाषेत शिकलेलं तुम्हाला जास्त जवळचं वाटतं? मराठीबद्दल जास्त प्रेम आहे आणि मराठी शाळेत शिकलेले हे त्याच्यामुळे जास्त आवडेल. माझी दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकले. अच्छा. आणि त्यामुळे मला पालक म्हणूनही सामील होत होते मी नोकरीला असताना. बरोबर. आणि त्यामुळे मला मराठीतच जावे, मराठीतच मुलं शिकावी असं मनापासून वाटत आहे. शिक्षणात सर्वात महत्त्वाचं काय, मार्क्स की संस्कार? संस्कार असतील तरच विद्यार्थी घडवला जातो. बरोबर. एका वाक्यात शिक्षण म्हणजे? शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. बरोबर. त्या आता एक जाता जाता जे पालक आता सध्या त्यांच्या पाल्यासाठी शाळा बघत असतील किंवा त्यांच्या पाल्यासाठी शाळा आता शोधणार असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शिक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार मातृभाषेत मुलं शिकली पाहिजे. बरोबर. म्हणून पालकांनी मुलांना आपल्या मातृभाषेतच शिकवावं. बरोबर. असा आमचा विचार आहे. नंतर त्यांना इतर भाषाही अवगत करता येतात. बरोबर. आणि गेल्या 25 वर्षापासून मुलांना पहिलीपासून इंग्रजी आहे, तेच आपल्या शाळेत सेमी इंग्रजी पण पहिलीपासून आहे. आता नर्सरीला पण 1 ते 50 आकडे नर्सरी, छोटा शिशु मोठा शिशुला इंग्रजीमध्ये शिकवली जाते. जाता जाता मॅडम फक्त एक विचारावं असं वाटतंय, आज जवळजवळ तुम्ही 75 गाठली असेल किंवा 75च्या वरती असेल आणि एवढी वर्ष तुम्ही या शिक्षण संस्थेत काम करत आहात, तर या शिक्षण संस्थेत काम करताना हा सर्व गाडा हाकताना भोईर सरांची कमी कधी भासली आहे का तुम्हाला? सरांची उणीव तर भासतेच. ह्याच्यापूर्वी मी लग्नाच्या आधीपासून 75 पासून सहकार क्षेत्रात काम करत होते. बरोबर. तसेच 1978ला इथे आल्यानंतर मी सरांच्या ह्याच्यात हे केली. बरोबर. कारण त्यांचा अनुभव खूप होता, लोकसंग्रह खूप होता, त्यांचे खूप साहित्यिक कलाकार मित्र म्हणून त्यांनी मिळवले होते. बरोबर. त्यांच्यासारखे तेच, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझा प्रवास सुरू आहे. बरोबर. ते गेल्यानंतर मी घरात बसले असते तर मी सांगू नाही शकत माझं काय झालं असतं. बरोबर. पण तेच मी त्यांनी म्हणजे हा डोलार आम्ही उभा केला, त्याच्यात मी रमले आणि मुलांच्यात खूप विसरून गेले. त्यांनी आखलेल्या मार्गावरून मी पुढे चालले आहे. पण नेहमी असं वाटतं की तर आपल्यासोबत आहेत. शाळा म्हणजे सरांनी पाहिलेले स्वप्न आहे आणि त्या स्वप्नात मी जगते. आणि एक मंदार मी सांगते तुला की जेव्हा जेव्हा मला अडचण येते तेव्हा सरांचा हात माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा असते. आता काय करायचं, पुढे कसं जायचं. बरोबर. पण त्यावेळी जाणीव होते सरांची आणि आशीर्वाद त्यांचा कायम असतो. नक्कीच ते आणि ही आशीर्वाद जिद्दीने बांधलेली इमारत मी कधीही हे करू शकणार नाही, ती कायमस्वरूपी चालू ठेवणार. बरोबर. नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर असेलच, कारण का त्यांनी ज्या जिद्दीने हे सगळं घडवलंय हे मी आणि त्यांनी जेवढे डिपार्टमेंटची शिक्षकांशी म्हणजे सगळ्या साहेबांशी जेवढे ठेवले तेवढंच मला रिस्पेक्ट त्यांच्या
बरोबर. बरोबर मी जाते येते डिपार्टमेंटला, तर तेवढाच रिस्पेक्ट मला मिळत असतो. बरोबर. जेव्हा शाळा नवीन म्हणजे कास्ट प्लॅनवाल्यांनी सांगितलं आम्हाला शाळा बांधून देतो, पण त्यांनी दिले नाही. नंतर आम्ही काढले, शाळा बांधायला काढली. त्याच्यानंतर डिपार्टमेंटचे ऑफिसर आले आणि सर रोलर फिरवत होते आणि ते त्यांना विचारतात संचालक कोण आहे शाळेचे, मला त्यांना भेटायचे. ते म्हणाले मीच संचालक, काय काम आहे? म्हणे मी असं असं ऑफिसमधून आलं, चला साहेब वरती. अशी सरांची माणसं गोळ्या करण्याची हे होती. तर त्यांनी जी मेहनत केली आहे या सगळ्या हा डोलारा सगळा उभा करण्यासाठी, ते माझ्या वडिलांनी खूप जवळून पाहिलं आहे. आणि जेव्हा त्यांना सांगितलं की भोईर मॅडम येत आहेत, तर ते खूप खुश झालेले आणि ते आताही एक्सायटेड आहेत तुमचं सर्व आपलं कन्व्हर्सेशन ऐकायला. BK टॉक्सवर येण्याचा तुमचा अनुभव कसा होता? आणि हे जे आम्ही एक लोकल माध्यम आम्ही निर्माण केलं आहे, कसं असतं, पॉडकास्ट तुम्ही बघत असाल तर खूप मोठमोठ्या लोकांचे घेतले जातात, पण आमचा असा ध्येय होता की भांडूप कांजूरमध्येही खूप चांगली चांगली लोक आहेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम केलं. तर त्यासाठी आम्ही हा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. तर तुम्हाला इथे येण्याचा अनुभव कसा होता? मला तुम्ही दोघं जर आलेत घरी तेव्हा मला खूप जरा हे वाटलं, अरे काय होईल का आपल्याला? आपण साधी सुधी माणसं आहोत. मी तर साधीच होती, नोकरीला पण मी साधीच होती, तशी मी साधी आहे, आपल्याने होईल काय? पण थोडा विचार करून मी मनाचा विचार केला, नाही काही होईल ते होईल, आपण जाऊया. एवढी प्रेमाने आपल्याला बोलवायला आलेत, आनंदाने बोलवायला आले, त्यांच्या आनंदात आपण सामील होऊया. बरोबर. आणि त्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया, असं मला मनापासून वाटलं. आणि तो माझा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद मॅडम. आणि पुन्हा एकदा धन्यवाद की आज तुम्ही एवढं 75च्या वरती तुमचं वय तरी तुम्ही धैर्य केलं की इथे येऊन बोलायचं. त्यासाठी आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. कारण आमचं तर पहिल्यापासून म्हणणं होतं की आपल्या भागात शिवाई विद्या मंदिर हे खूप जुनी शाळा आहे. जेव्हा आम्ही हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या डोक्यात पहिलं हेच आलेलं की शिवाई शाळेमधून कोणीतरी आलं पाहिजे. आता तुमचं वय बघता आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही होकार द्याल, पण तुम्ही होकार दिलात, तुम्ही आलात. मी थोडा विचार केला, म्हटलं नाही, ही पोरं आपल्याला प्रेमाने बोलवायला आलीत ना, मग आपण जायलाच पाहिजे. तत्पूर्वी आपल्या पाहुण्यांसाठी बर्गे कॉटन्स यांच्याकडून साडी भेट देण्यात येत आहे. तर या होत्या गौरी सदाशिव भोईर मॅडम, ज्या गेली 40 वर्ष शिवाई विद्या मंदिर चालवत आहेत. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. अनेक विद्यार्थी, भांडूपमधील विद्यार्थी त्यांच्याच शिवाई शाळेतून घडलेत. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली कमेंट करा. त्याचप्रमाणे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. त्याचप्रमाणे आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. त्याचप्रमाणे फेसबुक पेजलाही लाईक करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा BK टॉक्स, प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे.